मधील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. देवाची सर्व लेकरे प्रेमाळ सोबती, प्रेमाळ सोबती, प्रीती परस्पर. विनंती अर्पिती तयास भीती सागणी समान धरिती, समान धरिती, प्रीती परस्पर. सारखी हे सारखे कल्याण, हे सारखे कल्याण, प्रीती परस्पर. आजच्या मन्नाकरता देवाचे वचन मत्तय शुभवर्तमान याचा 9वा अध्याय वचने 18 ते 22. मत्तय शुभवर्तमान याचा 9वा अध्याय वचने 18 ते 22. तो त्यांच्या बरोबर हे बोलत असताना पहा, कोणी एक अधिकारी येऊन त्याच्या पाया पडून म्हणाला, माझी मुलगी इतक्यात मरण पावली आहे, तरी आपण येऊन आपला हात तिच्या डोक्यावर ठेवावा, म्हणजे ती जिवंत होईल. तेव्हा येशू उठला व त्याच्या मागे आपल्या शिष्यांसह जाऊ लागला. मग पहा, 12 वर्ष रक्तस्रावाने पिडलेली एक स्त्री त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राला गोंड्याला शिवली, कारण ती आपल्या मनात म्हणत होती की केवळ त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले तरी बरी होईल. तेव्हा येशू मागे वळून तिला पाहून म्हणाला, मुली, धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आणि ती स्त्री त्याच घटकेपासून बरी झाली. देव वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. आजच्या मननासाठी परमेश्वराचे वचन मत्तय शुभवर्तमान त्याचा 9वा अध्याय 18 ते 22 पर्यंतची वचने आपण पाहूया. प्रियांनो, हा जो ऑक्टोबर महिना सुरू होत आहे आणि आज तुम्ही आणि मी प्रियांनो ह्या महिन्यामध्ये चांगल्यारीत्या पदार्पण प्रवेश केलेला आहे आणि ह्या 2025चा 10वा महिना देखील सुरू झालेला आहे. आणि आतापर्यंत तुम्ही आणि मी प्रभू परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये केलेलं चांगुलपण अनुभवत आहोत, केलेले आश्चर्यक्रम आम्ही अनुभवत आहोत आणि तो आमच्या जीवनामध्ये करतो. माझा प्रियांनो, आज आपण बघतो की मत्तय शुभवर्तमानामध्ये आपण आता वाचलं की 18 ते 22 मध्ये तर ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे की एक याईराच्या कन्याला प्रभू येशू ख्रिस्तानी त्या ठिकाणी जिवंत केलं आणि एक 12 वर्षाचा रक्तस्रावाच्या स्त्रीला प्रभू येशू ख्रिस्तानी बरं केलं, म्हणजे ती स्वतः बरी झाली त्याच्या वस्त्राला शिवून. प्रियांनो, आज आपण बघतोय की प्रभू येशू ख्रिस्त हे नावामध्येच सामर्थ्य आहे, ह्या नावामध्येच चमत्कार आहे, ह्या नावामध्येच तारण आहे आणि आम्हाला ते मिळून घ्यायचं आहे.
बायबल सांगतं की जोपर्यंत तुम्ही आणि मी मुखाने कबूल करणार नाही तोपर्यंत प्रियानो आमचं तारण होणार नाही. तर आमच्या जीवनामध्ये आज कितीतरी अडचणी आहे, प्रसंग आहे. प्रियानो, आम्हाला एवढा मोठा अधिकारी याईर आम्हाला दिसतोय आणि एवढा मोठा अधिकारी असून तो प्रभूजवळ आला. तो विनंती करत आहे की त्याची मुलगी मरण पावलेली आहे. आणि आम्ही बघतोय हे की जेव्हा तो आला तर त्याच्या जीवनामध्ये चमत्कार झालेला आहे. त्याची मुलगी त्याला जिवंत मिळालेली आहे. आज देवाच्या लोकांनो, जेव्हा तुम्ही आणि मी अडशा प्रसंगामध्ये देवाचा धावा जेव्हा करतो तर परमेश्वर तो आमच्या जीवनामध्ये तो आश्चर्यक्रम केल्याशिवाय राहत नाही. तो आश्चर्यक्रम केल्याशिवाय राहत नाही. आम्ही बघतो ह्या ठिकाणी लहू जे रक्तस्राव करणार पिडलेली एक स्त्री होती आणि त्या स्त्रीने आपल्या मनात विचार केला की मी येशू ख्रिस्ताचा कपड्याला स्पर्श करेल आणि मी बरी होईल. प्रियांनो, तिने आपली सगळी संपत्ती, पुंजी, जमापुंजी सगळं वैद्यांच्या हातामध्ये घातली, पूर्ण संपून गेली, परंतु तिचा रोग हा कधीच संपला नाही. आणि आम्ही बघतो की याच्यानी पिडलेली ती स्त्री एक दिवस आली आणि येशू ख्रिस्ताच्या जीवनामधून आम्ही बघतो की जेव्हा तिने ते स्पर्श केला त्याचा कपड्याला, लगेच ती बरी झालेली आहे. आज आम्हाला आमच्या जीवनामध्ये आश्चर्यक्रम, चमत्कार, बऱ्याच गोष्टी होतील. येशूच्या नावामध्ये ते आहे. फक्त आम्हाला गरज आहे की त्याच्या जवळ जायची, त्याच्या पाशी मागायची. हा ऑक्टोबर महिना आहे आणि हा ऑक्टोबर महिना 10 महिने आम्हाला देवाने सांभाळला आहे. म्हणजे मोठा चमत्कार, मोठा आश्चर्यक्रम परमेश्वराने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये केले की 10 महिने, ह्या वर्षाचा 10 महिने परमेश्वर आम्हाला सांभाळत आलेला आहे. पुढे देखील सांभाळेल. त्याच्या जवळ जा, त्याच्या सानिध्यामध्ये जा, जेणेकरून परमेश्वर आम्हाला अधिक आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. चला प्रियांनो, प्रार्थना करू. स्तुतीस पात्र भयाशुद्ध आमच्या जिवंत प्रभू, आम्ही तुला स्तवितो, तुला गौरवितो, तुला उंचावितो आणि तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रार्थना करतो देव बाप्पा, ह्या ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्ही पदार्पण प्रवास करत असताना देव बाप्पा तू आम्हाला आतापर्यंत सांभाळलं. आमच्या जीवनामध्ये आश्चर्यक्रम तू केलेस आणि प्रभू परमेश्वर बाप्पा आज अधिक देखील पुढे देखील तू आम्हाला सांभाळ. आणि असं प्रभू अद्भुतरित्या तुझे आश्चर्यक्रम आम्ही आमच्या जीवनामध्ये अनुभवत राहावे अशी तुझ्या चरणी प्रार्थना करतो. माझे भाऊ, माझ्या बहिणी, प्रभू परमेश्वर त्यांना तुझ्या हाती समर्पित करत आहे. प्रत्येकाला तो आश्चर्यक्रम अनुभवण्यासाठी तू सहाय्य कर, मदत कर. सर्व मान, महिमा, सन्मान आणि गौरव आम्ही तुला आज देतो. प्रार्थना आमच्या धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड नावात केली म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. येशू हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.